समाविष्ट केलं. आमच्या महिला काय करतात? वैभवलक्ष्मी गुरुवारी देवीचं पुस्तक आणायचं, ते पुस्तक वाचायचं, तास 2 तास त्याची पूजा पाठ करायचं, घोकमपट्टी करायची, आणि असं केलं तर आम्हाला सांगितलं तुम्हाला वैभव प्राप्त होईल. देशपांडे नावाच्या, कुलकर्णी नावाच्या, जोशी नावाच्या ब्राह्मणांनी पुस्तक लिहिलं आणि पुस्तक लिहून बाजारात आणलं. ते पुस्तक विकलं, त्याची किंमत 5 रुपये आणि 1 करोड महिलांनी पुस्तक खरेदी केलं. 5 कोटी रुपयाची विक्री झाली आणि 5 कोटी रुपये जोशीला मिळाले, कुलकर्णीला मिळाले. वैभव आम्हाला आलं का त्याला आलं? विचार करायला पाहिजे, त्याची चिंता करायला पाहिजे. आणि पुणे आमच्या महिलांनी दुसरा कार्यक्रम बनवला एक टीव्ही चॅनलवर लागून. कोणता? हरतालिका. हरतालिका हे आमच्या आईला आजीला काय माहित नव्हतं, आजकालच्या महिलांना माहित झालेलं आहे. का माहित झालंय? टीव्ही चॅनल. आणि या टीव्ही चॅनल मध्ये व्रत केलं होतं हरतालिका. आणि हरतालिका काय? मनपसंत नवरा मिळावा यासाठी केलं जाणारं व्रत आहे. आता हे मनपसंत नवरा मिळावा, प्रत्येक मुलीची इच्छा असते, माझ्या इच्छेप्रमाणे मला नवरा मिळाला पाहिजे. कुमारिका मुलींनी हे व्रत करणं, हरतालिका व्रत करणं स्वाभाविक, आम्ही समजू शकतो. लग्न झालेलं नाही, त्यांनी आम्हाला किती बेवकूफ बनवावं आणि आम्ही किती बेवकूफ बनावं याचा आता विचार व्हायला पाहिजे. आणि मग हे एससी झाले, एसटी झाले, ओबीसी झाले, एनटी व्हीएनटी झाले, धर्मांतरित मूळनिवासी झाले आणि महिला झाल्या. 6000 जातींचे 6 समूह बाबासाहेबांनी बनवले आणि संविधानामध्ये 6 समूहांची तरतूद केली. आणि हे 6 समूहांना भारतीय संविधानामध्ये अधिकार दिले. आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना हे भारतीय संविधान लिहिण्याची संधी मिळाली. बाबासाहेब आंबेडकर मेरिटोरियस होते, बाबासाहेब आंबेडकर हुशार होते, बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते, बाबासाहेब आंबेडकर महापंडित होते, म्हणून भारतीय संविधान लिहिण्याची संधी नाही मिळाली. हे राष्ट्रव्यापी आंदोलन, देशव्यापी आंदोलन, भारतव्यापी आंदोलन, हे बाबासाहेबांचं देशव्यापी, राष्ट्रव्यापी, भारतव्यापी आंदोलन होतं, म्हणून बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली. आणि बाबासाहेबांनी आमच्यासाठी संविधानामध्ये तरतूद केली. 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवस मेहनत घेऊन, आमचं परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी हे भारतीय संविधान तयार केलं. 7 सदस्य होते आणि या 7 सदस्यापैकी एक सदस्य आजारी पडला, एक सदस्य मेला, एक सदस्य आलाच नाही, एक विदेशामध्ये गेला, एक राजकारणामध्ये गुंतून पडला आणि एकाला बाबासाहेबांचा विटाळ होत होता. परिणामी एकट्या डॉक्टर आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवस मेहनत घेऊन हे भारतीय संविधान बनावं लागलं आणि भारतीय संविधानाचे पूर्ण झालं. आणि त्यावेळी सुद्धा सगळ्याच लोकांनी बाबासाहेबांना मदत केली नाही, सगळ्याच लोकांनी बाबासाहेबांना सहयोग केला नाही, सगळ्याच लोकांनी बाबासाहेबांना सहकार्य केलं नाही. पण